नमस्कार. जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर तपासता तेव्हा मशीनवर दोन आकडे दिसतात, जसे 120/80 किंवा 140/90. पण अनेकदा लोकांना फक्त इतकंच माहीत असतं की बीपी जास्त आहे की नॉर्मल आहे. खूप कमी लोकांना या दोन्ही आकड्यांचा अर्थ काय आहे हे माहिती नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं, जर फक्त वरचा आकडा वाढलेला असेल किंवा फक्त खालचा आकडा वाढलेला असेल तर त्यानेही समस्या होऊ लागतात. आज आपण हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी हे समजून घ्या की आपलं हृदय एका पंपासारखं काम करतं. प्रत्येक मिनिटाला साधारणतः 60 ते 100 वेळा धडधडणं किंवा संपूर्ण शरीरात रक्त पाठवतं. जेव्हा हृदय आकुंचन पावून रक्त धमन्यांमध्ये धकळतं तेव्हा धमन्यांमध्ये जो दाब निर्माण होतो त्याला सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. हा बीपी रिपोर्ट मधला वरचा आकडा असतो. उदाहरणार्थ 120/80 मध्ये 120 हा सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. आता जेव्हा हृदय एका ठोक्यानंतर आराम करतं आणि पुढील ठोक्यासाठी तयार होतो तेव्हा देखील धमन्यांमध्ये काही प्रमाणात दाब कायम असतो. या दाबाला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतात. हा रिपोर्ट मधला खालचा आकडा असतो. 120/80 मध्ये 80 हा डायस्टोलिक प्रेशर आहे. एक सोपं उदाहरण समजून घ्या. समजा तुम्ही बागेत पाईपने पाणी घालत आहात. जेव्हा मोटर सुरू असते आणि दाबाने पाणी बाहेर येतं ते सिस्टोलिक प्रेशर सारखं असतं. आणि जेव्हा मोटर काही सेकंदासाठी थांबते पण पाईप मध्ये दाब कायम राहतो ते डायस्टोलिक प्रेशर सारखं असतं. आता प्रश्न येतो, कोणता आकडा जास्त महत्वाचा आहे? पूर्वी डॉक्टर डायस्टोलिक प्रेशरवर जास्त लक्ष देत असत, पण आजचे संशोधन सांगते की वयाच्या 40 वर्षानंतर सिस्टोलिक प्रेशर वाढणं हे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी डिसीज साठी एक महत्वाचा रिस्क फॅक्टर आहे. म्हणून जर एखाद्याचा बीपी 150/80 असेल तर फक्त खालचा आकडा नॉर्मल आहे म्हणून त्याला सुरक्षित म्हणता येणार नाही. वरचा आकडा देखील तितकाच महत्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की डायस्टोलिक प्रेशर कडे दुर्लक्ष करावं. जर डायस्टोलिक प्रेशर सतत 90 किंवा त्यापेक्षा जास्त राहत असेल तर धमन्यांवरचा ताण वाढतो आणि हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. म्हणजे दोन्ही आकडे महत्वाचे आहेत. आता आणखी एक सामान्य परिस्थिती. अनेक लोकांचा बीपी 140/70 किंवा 150/75 असतो. याला आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शन म्हणतात. हे विशेषतः वय वाढल्यावर अधिक सामान्य होतं. याचं कारण म्हणजे धमन्या हळूहळू कडक होणं. ही स्थिती देखील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. दुसरीकडे काही लोकांमध्ये 125/95 असा बीपी दिसून येतो. इथे सिस्टोलिक नॉर्मल दिसतो पण डायस्टोलिक जास्त असतो. हे देखील एक इशारा असू शकतो, विशेषतः तरुण प्रौढांमध्ये. आता एक महत्वाची गोष्ट, फक्त एक बीपी रिडिंग पाहून निदान केलं जात नाही. ताणतणाव, चहा कॉफी, व्यायाम, अपुरी झोप किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाण्यामुळे होणारी चिंता यामुळे बीपी तात्पुरता वाढू शकतो. म्हणून बीपी नेहमी अनेक रिडिंग्स आणि योग्य पद्धतीने तपासला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आयडियल बीपी म्हणजे फक्त मशीनवर चांगला आकडा दिसणं नाही. खरा उद्देश म्हणजे धमन्या, हृदय, मेंदू आणि किडनी यांना दीर्घकालीन नुकसान होण्यापासून वाचवणं. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देखील ब्लड प्रेशरला फक्त एक आकडा मानला जात नाही. ताणतणाव, झोप, वजन, मेटाबॉलिझम आणि लाईफस्टाईल हे सर्व मिळून त्यावर परिणाम करतात. म्हणूनच बीपी मॅनेजमेंट मध्ये फक्त औषधे नाही तर आहार, व्यायाम, ताण व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली देखील तितकीच महत्वाची आहे. तर या व्हिडिओ मधला सर्वात महत्वाचा संदेश काय आहे? ब्लड प्रेशर मधला वरचा आकडा म्हणजे सिस्टोलिक, खालचा आकडा म्हणजे डायस्टोलिक. हे दोन्ही तितकेच महत्वाचे आहेत. फक्त एक आकडा नॉर्मल असल्याने संपूर्ण रिपोर्ट नॉर्मल होत नाही. नियमित तपासणी आणि वेळेवर व्यवस्थापन यामुळेच हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी डिसीजचा धोका कमी होऊ शकतो. जर तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा हार्ट हेल्थ बाबत काही चिंता असेल तर योग्य तपासणीसाठी तुमच्या जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.